पैलवान घडवण्यासाठी म्हणजे आपल्या नाही म्हणलं तरी कुटुंबाचा सर्व खर्च एका पैलवानावर लागलेला असतो. लहानपणापासूनच मला एक जिद्द आणि चिकाटी होती, त्यामुळेच वडिलांनी मला या क्षेत्रात टाकायचं निर्णय. खेळामध्ये हारजीत असते आणि डाव असतोय. जर एखाद्याचा डाव जर बसला तर मग काही पण होऊ शकतं. जिमवाल्यांना पण आपण नाव नाही ठेवली पाहिजे. ते पण व्यायाम करतात, स्वतःची बॉडी बनवण्यासाठी पण कष्ट घ्यावं लागतं. स्टेरॉइड घेऊन तर काही नसते, बॉडी बनत नाही तर, परंतु पुढचा पण प्रतिस्पर्धी काही कमी नसतो, कोणाला कमी समजायचं नसतं. ही 4 पायाची भिंती कुस्ती म्हणजे, यामध्ये डाव लागला तर काही पण घडू शकतं. शोल्डरचं ऑपरेशन झालेले, परत इथं जबडा तुटला होता त्याचं ऑपरेशन झालेले. अरे बापरे. जय महाराष्ट्र. आज माझ्यासोबत एक अशी व्यक्ती आहे जिला इंट्रोडक्शनची काही गरज नाहीये. खेळामध्ये ही फार सुप्रसिद्ध व्यक्ती आहे. महाराष्ट्रात अनेक खेळ खेळले जातात, त्यामधील कुस्ती हा एक लोकप्रिय खेळ आहे. आणि आज माझ्यासोबत आहेत डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे. शिवराज, आपल्या या शो वरती खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद, आपण खूप वेळ काढून आलेला आहात इथे. मी खूप एक्साइटेड आहे तुमच्याशी गप्पा मारण्यासाठी. आणि मला तुमच्या सोबत म्हणजे तुम्ही लहानपणापासून ते महाराष्ट्र केसरी झाल्यापर्यंतचा जो प्रवास आहे आपला, तो आपण एक थोडक्यात आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा इथे प्रयत्न करूयात. तुम्ही ज्या वेळेस महाराष्ट्र केसरीची गदा उंचवली होती त्यावेळेस तुमची काय प्रतिक्रिया होती? कारण की प्रत्येक पैलवानाचं एक स्वप्न असतं की त्यांनी महाराष्ट्र केसरी एकदा तरी जिंकावी, आणि ते तुम्ही सत्यात आणले, तर तुमचा काय अनुभव होता? प्रथमतः जय श्रीराम सर्वांना. लहानपणापासूनच म्हणजे आजोबांपासून कुस्तीची घरात आवड निर्माण होती. वडील बी चांगले पैलवान होते, पण आता गरीब परिस्थितीमुळे त्यांना बी काही पैलवानकी करता नाही आली. त्यामुळे त्यांनी मला तालमीत टाकलं आणि त्यांची एक इच्छा होती, बाबा एक चांगला पैलवान घडावा आपल्या घरात आणि महाराष्ट्र केसरीची गदा यावी आपल्या घरामध्ये. आणि ती आज माझ्या रूपाने एकदा नव्हे 2दा आलेली आहे, आणि आता 3ऱ्यासाठी पण माझे प्रयत्न चालू आहेत. ऑब्व्हियसली तुम्ही ते जिंकणारच आहात. पूर्ण महाराष्ट्राला त्यावरती लक्ष वेधून असणार आहे त्यावेळेस. शिवराज, म्हणजे लहानपणापासूनच तुम्हाला इच्छा होती की तुम्ही पैलवान होणार आहात, हे तुम्हाला ठाम होतं का तुमचं की मी पैलवान होणार आहे? त्याबद्दल एवढं काय नव्हतं, घरात कुस्तीचं वातावरण होतं चांगल्या प्रकारे. आजोबा बी पैलवान होते, वडील बी पैलवान होते, आणि लहानपणापासून व्यायामाची आवड होती. वडिलांसोबत मी व्यायाम करायचो आणि आवड निर्माण होत गेली, आणि मग मला तालमीत टाकलं गेलं वडिलांनी. अच्छा. आणि मग तुम्हाला असं वाटलं नाही की माझं लहानपणीचं वय, मी खेळायला पाहिजे, मस्ती करायला पाहिजे, आणि मला का तालमीत टाकलंय, माझ्याकडून काय एवढा सराव करून घेतायत? लहानपणी टाकलं होतं तेव्हा मी रडत होतो, मला करमत नव्हतं. पहिल्यांदाच मी घरापासून बाहेर राहिलो होतो. परंतु आता वडिलांची एक जिद्द होती की एक मुलाला काहीतरी बनवायचे, जे आपल्याला नाही होता आलं ते मुलाकडनं तरी झालं पाहिजे, त्यांची जिद्द होती. त्यामुळे मी पण म्हणजे असं काय हट्ट केला नाही की आपल्याला पण ते एक ध्येय साध्य करायचे म्हणून. त्यामुळे मी पण कंटिन्यू तालमीत राहील. म्हणजे तुमचे शाळेय दिवस कसे होते? म्हणजे शाळा, तुमचं लहानपण हे कसं गेलंय? म्हणजे कंटिन्यू तुम्ही, असं नाहीये की तुम्ही कुस्ती कुस्ती कुस्ती, तर थोडी मौज मस्ती, कसे होता तुम्ही शाळेमध्ये? आता घरापासून मी नाही म्हणलं तरी 14-15 वर्ष लांब आहे. ओके. 7वी पर्यंत शिक्षण माझं गावातच झालेलं आहे, जिल्हा परिषद शाळेत. नंतर 8वी 9वी 10वीला मी आळंदीला होतो, जोग महाराज शाळेमध्ये. तिथेच माझं कुस्तीचे बी सराव तिथेच चालू होता, आणि शाळा पण माझी तिथेच चालू होती. त्यानंतर 11वी 12वीला मी भारतीय विद्यापीठला होतो कॉलेजला. तुम्ही म्हणजे घरापासून लांब होतात शाळेला, म्हणजे घरात जवळ नव्हता किंवा घरच्यांपासून लांब होता, मग घरच्यांची आठवण यायची का शाळेत असताना? येत होती, म्हणलं ना मला, मी घरात कधी पहिल्यांदा घरात लांब राहिलो होतो लहानपणापासून, त्यामुळे जरा करमत नव्हतं. आईची आठवण येत होती सारखी, रडायचं पण. वडील सांगायचे समजून, घरचे सगळे समजून सांगायचे, नाही बाबा आपल्याला या क्षेत्रात करिअर करायचं, त्यामुळे मी राहिलो. आणि मग तिथे पण तुमची प्रॅक्टिस चालू होती? हो, कंटिन्यू प्रॅक्टिस. मग तुमच्या शाळेच्या वेळानंतर म्हणजे तुम्ही कंटिन्यू तालमीत होतात, किंवा तुमचा जो काही प्रॅक्टिसचा टाइम आहे तुम्ही पूर्णपणे प्रॅक्टिस केली? असं कधी असं वाटलं नाही मूवी बघायला जावं, फिरायला जावं?
नाही मूवी फिरणं तर अजूनपर्यंत नाही. आता महाराष्ट्र केसरी झाल्यामुळे जरा थोडं फिरायला लागलं, नाही तर त्याच्या आधी कधी फिरायचं मला चान्स आला पण नाही आणि जास्त मला फिरू पण नाही वाटत. बरं, ठीक आहे. मग तुम्हाला म्हणजे तुमची काय भावना होती ज्यावेळेस तुम्ही महाराष्ट्र केसरीला तुम्ही ज्यावेळेस आपण कुस्ती खेळायला जातो त्यावेळेस एक दडपण होतं का मनामध्ये की ह्या गोष्टी आपल्याकडून होतील नाही नाही, आता होतील? प्रत्येकाच्या मनात दडपण असतात. ही एक महाराष्ट्रातील सर्वात मोठी स्पर्धा असते महाराष्ट्र केसरी. प्रत्येक पैलवानाचं स्वप्न असतं की मी महाराष्ट्र केसरी व्हावा बाबा. आणि तिथपर्यंत जायचं म्हणजे काय, एक जरी चान्स मिस झाला हम्म. तर ते पूर्ण वर्ष वाया जातं आपलं. त्याकरता प्रत्येक कुस्ती एक अभ्यास करूनच खेळली जाते आणि फायनल पर्यंत पोहोचण्यासाठी 5 ते 6 कुस्त्या कराव्या लागतात. फायनलची 7वी कुस्ती असते. हम्म. त्याच्यामुळं दडपण थोडंफार असतं, दडपण प्रत्येकावर काय होतं काय नाही. पण आता प्रॅक्टिस केलेली असते, प्रॅक्टिसच्या मेहनतीच्या याच्यावरती फळ आपल्याला नक्कीच भेटतं. तुम्ही काकासाहेब पवार यांच्या तालमीमध्ये मोठे झालात. तुम्ही त्यांच्याकडून खूप शिकलात तुम्ही. तिथे काय अनुभव आहे तुमचा? आता आमचे वस्तात गुरुवर्य काका पवार, ते त्यांचं सिनियरला कमीत कमी सिनियर नॅशनलला 11 वेळा गोल्ड मेडल आहे. हम्म. आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे चांगले. त्यांना अर्जुन पुरस्कार दिलेला आहे भारत सरकारने. हो. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मला शिकायचं भाग्य, म्हणजे माझं भाग्यच मी समजेन की त्यांच्या मला मार्गदर्शनाखाली मला पहिलवान होता आलं. तिथे तुम्हाला म्हणजे जाण्याचं जी संकल्पना होती ती कोणी दिली तुम्हाला? आमच्या वडिलांचे एक मित्र होते, त्यांचा मुलगा होता तिथे तालमीमध्ये. तर ते म्हणले की चांदेकर म्हणून होते एक मित्र. तर ते म्हणले की तुम शिवराजला इकडे टाका, इकडे आला तर चांगला होईल तो. त्याच्यामुळे मग वडिलांनी निर्णय घेतला की इकडे टाकायचं मला. आणि घरी म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला तालमीमध्ये टाकले वगैरे घरचे तुम्हाला भेटायला येत होते? घरचे भेटायला येत होते. आणि तुमचे भाऊ पण तुमच्या सोबत होते हा, ते इकडे होते. शाळा शिकताना? 8वी 9वीला होतो तेव्हा मला करमत नव्हतं म्हणून ते माझ्यासोबत होते तालमीत. मग ते नाही कधी तुमच्या सोबत तालमीत आले किंवा त्यांना नाही असं वाटलं की आपण पण पैलवान व्हावं तुमच्या सोबत? मस्त ही घरच्यांची इच्छा होती, दोघांना पण पैलवान करायची, पण आर्थिक परिस्थिती एक नाजूक होती ना. त्यामुळे मग पैलवान की काय सोपं नाही की एक पैलवान घडवण्यासाठी, म्हणजे आपल्या नाही म्हणलं तरी कुटुंबाचा सर्व खर्च एका पैलवानावर लागलेला असतो. त्यामुळे आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे वडिलांनी मलाच फक्त बनवायचा निर्णय घेतला. म्हणजे घरी काय व्यवसाय आहे तुमचा? शेतीचे घरी. हा. आणि आता सध्या जनावर आहे, म्हशी आहेत, गाय आहेत. आणि दुसऱ्यांची जमीन आपण करतो नाही का खंडाने. म्हणजे तुम्ही लहानपणीपासून कधी काम केलं शेतामध्ये जाऊन? काही कधी काम केलंय का? लहानपणच माझं सगळं त्याच्यातच गेलेलं आहे. म्हणजे शेतात दारा काढणे असन, शेण काढणे असन, वैरण आणायचे असन, म्हणजे सर्व काय नाही असं केलं नाही. लहानपणापासूनच मला एक जिद्द आणि चिकाटी होती, त्यामुळेच वडिलांनी मला या क्षेत्रात टाकायचा निर्णय घेतला. जिद्द चिकाटी असल्याशिवाय कुस्ती होऊ शकत नाही, बरोबर? तुम्हाला राक्षेवाडीमध्ये म्हणजे आता आता तर तुम्ही फार फेमस आहात, पूर्ण महाराष्ट्र तुम्हाला ओळखते. पण तुम्ही ज्यावेळेस कुस्तीची सुरुवात झाली तुमची किंवा तुम्ही पहिली कुस्ती खेळलात, तुम्ही जिंकलात, मग तुम्हाला लोकप्रियता किंवा मग राक्षेवाडीच्या बाहेर लोक कधीपासून ओळखू लागले? तसं बघायला गेलं 2017 पासूनच मी जरा चर्चेत होतो की महाराष्ट्र केसरीच्या रेंज मध्ये होतो. पहिल्यांदाच खेळलो होतो आणि माझी पुणे जिल्ह्यात निवड झाली होती महाराष्ट्र केसरीसाठी. आणि महाराष्ट्र केसरी पुण्यातच होती बुगाव साली 2017. पण काय असं दुर्दैव माझं असं की मला पहिल्याच कुस्तीला इंजुरी झाली, नाही तर त्या वर्षीच माझं म्हणजे नाव घेतलं जात होतं की ह्या वर्षीचा महाराष्ट्र केसरी होईल. आणि म्हणजे कुस्ती खेळताना बरेच पैलवान हे मॅटवरती कुस्ती खेळतात आणि बरेच पैलवान हे मातीमधली कुस्ती खेळतात. तुमची फेवरेट म्हणजे तुम्हाला कुठे आवडतं? मी जास्त बारीपणापासून मॅटवरच प्रॅक्टिस केली. म्हणजे तुम्ही मातीमध्ये कुस्ती खेळलाच नाही, आधीपासून मॅटवरतीच खेळत आलात. आणि म्हणजे आता जर आपल्याला प्रेक्षकांना किंवा जे आता मुलं प्रॅक्टिस करत आहेत किंवा म्हणजे ज्यांना कॉम्पिटिशन्स मध्ये उतरायचं आहे, तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल की तुम्ही मॅटच्या कुस्ती खेळायला हवेत की मातीतल्या कुस्ती खेळायला हवेत? आता कसं आहे, महाराष्ट्राची परंपरा आहे, आपल्या जुनी संस्कृती आपली मातीची कुस्ती ती पण टिकवली पाहिजे ना आपण. पण आता सध्याच्या युगात जर बघितलं गेलं
तर आपल्याला मॅटच्या कुस्तीची जास्त गरज आहे, जेणेकरून आपल्याला इंटरनॅशनल पैलवान होता येईल. एशियन गेम्स असेल, राष्ट्रकुल असेल किंवा ऑलिम्पिक सारखे खेळ आपल्याला खेळू जाऊ शकतो. म्हणजे या बरोबर दृष्टीने. आहे, महाराष्ट्राच्या बाहेर जर तुम्हाला खेळायचं आहे हम्म. किंवा एका मोठ्या लेवलला तुम्हाला खेळायचं असेल तर तुम्हाला मॅटची कुस्ती येणं कुस्ती आवश्यक आहे. हा आणि गरजेचं आहे. त्याचे पॉइंट्स पण वेगळे असतात आणि तो गेम पण थोडाफार म्हणजे चेंज होतो. मातीतली कुस्ती जरा म्हणजे कशी स्थूल आहे आणि मॅटवरची कुस्ती म्हणजे एकदम फास्ट 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 कुस्ती 6 मिनिटाचंच असते फक्त ती. 6 मिनिटाची 3-3 कुस्ती. मिनिटाचे 2 राऊंड असतात. हम्म. त्यामुळं तिथं टायमिंगला महत्व असते. तुम्हाला म्हणजे तुमची जी आत्ताची महाराष्ट्र केसरी होती, तुम्ही अगदी 55 सेकंदामध्ये प्रतिस्पर्धाला चितपट केलं होतं. तर म्हणजे तुम्हाला वाटलं होतं की मी एवढ्या 55 सेकंदामध्ये ती कुस्ती संपेल म्हणून? असं नव्हतं वाटलं, परंतु आता ते खेळ आहे. खेळामध्ये हारजीत असते आणि डाव असतोय. जर एखाद्याचा डाव जर बसला तर मग काही पण होऊ शकतं त्यामध्ये. एक म्हणजे दिनचर्या असतं एका पैलवानाचं. म्हणजे त्यांनी ठरवलेलं असतं की मी ह्या वेळेस ही गोष्ट करेन किंवा हा हम्म. सराव करेल. ते तर तुमचं दिनचर्या कसं आहे सध्याचं? तर सध्या तर आता सकाळी 4:30 वाजता उठायला लागतं. सकाळी फ्रेश होऊन 5 वाजता सपाट्या असतात. सपाट्या झाली की रनिंग असते. रनिंग झाल्यावर मग मॅटवरती जरा टेक्निक प्रॅक्टिस असते, रशी चढणे असतं आणि मग नंतर ना थोडीफार जिम बिम असते. तुम्ही त्यानं- जिम पण करता हा आणि असं काही आहे का की म्हणजे जिम, आता काही लोक असं म्हणतात की जिमची बॉडी टिकत नाही आणि पैलवान म्हणजे तुम्ही जे काही प्रॅक्टिस करताय त्याची बॉडी टिकते. म्हणजे ह्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे जिमच्या आता बॉडीमध्ये? बाकीचे ते- लोक स्टिरॉइड खाऊन बॉडी बनवतात आहेत, काही लोक ओरिजिनल बॉडी आहे. हम्म. तुमचं काय मत आहे ह्याच्यावरती? तसं काय नाही आता, म्हणजे जिम वाल्यांना पण आपण नाव नाही ठेवली पाहिजे. ते पण व्यायाम करतात, स्वतःची बॉडी बनवण्यासाठी पण कष्ट घ्यावं लागतात. हो, स्टेरॉइड घेऊन तर काय नुसती बॉडी बनत नाही. बरोबर आहे. त्यासाठी प्रत्येकाला कष्ट करायची गरज असते. ते त्यांच्या पद्धतीने करतात, आम्ही आमच्या पद्धतीने करतो. ठीक आहे. आणि डाएट जर म्हणलं गेलं तर तुम्हाला खूप रिस्ट्रिक्शन असतील का? का असं काही नाहीये की मी कधी काही खाऊ शकतो, असं काही आहे? काय नाही आमचं तसं काय, आता आमचं सगळं तुपातलंच खाणं असते, स्वतः हाताने बनवायचं असतं. त्याच्यामुळे काय नाही, जे वाटेल ते खाऊ शकतो आम्ही. तालमीमध्ये असं असतं ना की लहान मुलांपासून सगळेजण शिकतात बनवायला, हा. खाणं म्हणा किंवा जे काही असेल तर ते स्वतः. मग तुम्ही पण शिकलात का म्हणजे हा, लहानपणीच? लहानपणापासून आधी येत नव्हतं काही, पण हळूहळू सगळं शिकलो. मग आता तुम्ही घरी गेल्यावरती काय करता का? आता तर नाही सध्या करत, पण आधी करत होतो घरी. आणि ज्यावेळेस तुम्ही कधी पण कुठल्या मॅचला जाताय म्हणजे एक मनामध्ये ताणतणाव असतो का की आता मॅच खेळायचे, त्याचं दडपण तुमच्यावरती असतं का? दडपण एवढं काय नसतं, परंतु पुढचा पण प्रतिस्पर्धी काय कमी नसतो, कोणाला कमी समजायचं नसतं. ही 4 पायाची भिंत आहे कुस्ती म्हणजे, यामध्ये डाव लागला तर काही पण घडू शकतं. त्याच्यामुळे कोणाला कमी समजायचं नसतं, एवढंच असतं डोक्यात. म्हणजे बरोबर. आणि तुमच्या डोक्यामध्ये जास्त विचार पण नाही येऊ म्हणजे तिथं ब्लॉक द्यावा लागतो की बाकीचे तुम्ही ज्यावेळेस खेळायला जाताय त्यावेळेस इतर गोष्टी तुमच्या डोक्यामध्ये न येणे हे कधी पण चांगलंच आहे. कारण तुम्हाला समोर खेळायचं आणि तुमच्या डोक्यामध्ये जर विचार चालू असतील तर मग अवघड होऊन जातं. रूल्स आहेत भरपूर. म्हणजे मॅटची कुस्ती जर आपण बघायला गेलं तर इंटरनॅशनल लेवलला खूप रूल्स पाळले जातात. भारतासाठी एक काळा दिवस होता मध्ये, ऑलिम्पिक्स झाले. म्हणजे एक वाईट प्रसंग आपण म्हणू शकतो की वजन किती मॅटर करतं आणि ग्रॅम वरती किती मॅटर करतं हे तिथे आपल्याला समजलं. विनेश फोगट जी वुमेन्स रेसलिंग नंबर 1 राहिलेली आहे, ओके, तर म्हणजे त्यांच्या सोबत त्यांच्या टीमच्या काही चुका असतील किंवा ते चुकून घडलं असेल त्यांच्या सोबत. मला हा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या राज्यस्तरीयच्या लेवलला एवढे रूल्स पाळले जातात? राज्यस्तरीयवर तर सध्या नाही एवढे रूल्स. इंटरनॅशनल लेवलला हे रूल्स पाळावेच लागतात, जे रूल्स आहेत ते.
नाही नाही, इंटरनॅशनल तर ऑब्व्हियस आहे की ते पाळणं तर गरजेचंच आहे. पण इथे मग कॉम्प्रोमाइज होऊ शकतो का महाराष्ट्रामध्ये, की बाबा आणि ठीक महाराष्ट्रात आहे. कसं आहे, पहिल्या दिवशी जर वजन दिलं ना हम्म. की परत दुसऱ्या दिवशी चेक नाही करत. इंटरनॅशनलला पहिल्या दिवशी जेवढं वजन दिलं तेवढं दुसऱ्या दिवशी तेवढं दाखवावं लागतं. हो. आणि ऑलिम्पिक्स मध्ये असं होतं आधी 2018च्या आधी असं रूल्स होते की तुम्ही ज्या दिवशी तुमची फायनल मॅच आहे, ब्रॉन्झ आणि गोल्डची मॅच जी आहे ती एकाच दिवशी होत होती. हा, एका दिवशी. नंतर ते रूल्स बदलले हा, गेले. नंतर रूल्स आले असे की तुमची सिल्वरची मॅच आधी होती आणि तुमचे गोल्ड नेक्स्ट डे नेक्स्ट. होते. हा, नेक्स्ट. मग हे कुठेतरी म्हणजे प्रॉब्लेमॅटिक झालं तिथे विनेश फोगटसाठी, असं तुम्हाला नाही वाटत का? आता बऱ्याच दिवसापासून ते इंटरनॅशनल खेळती आणि तसं बघायला गेलं तर तिचं वजन तिने 50 किलोचा गट सोडलेला होता. 53 किलोला खेळत होती. पण आपल्या भारताची 53ची दुसरी एक महिला खेळाडू आहे. तिने ऑलिम्पिक साठी पात्रता केली होती त्या गटामध्ये. नाईलाजाने तिला पण ते वजन कमी करून 50 किलोला खेळावं लागलं. तसं तिचं वजन 58 किलो आहे विनेशचं. 8 किलो वजन तिने कमी केलं होतं. हो, त्यांनी म्हणजे भरपूर म्हणजे आदल्या दिवशी व्हिडिओज आले होते सोशल मीडियावरती की त्यांनी स्किपिंग केली, रनिंग केली, त्या झोपल्या नाहीत. म्हणजे मग असं ताणतणाव किंवा असं म्हणू शकता की तुमच्या बॉडीला ह्या गोष्टी चालतात का पैलवानाची, की तुम्ही एवढा स्ट्रेस घेताय तुमचं एक एक किलो वजन कमी करण्यासाठी, ग्रॅम्स वजन कमी करण्यासाठी, मग तुमचं म्हणजे परिणाम होत नाही का मग खेळावरती पुढच्या दिवशी? काही प्रॉब्लेम येत नाही का की पैलवानाला असं एवढं आता सगळं आदल्या स्ट्रेस दिवशी तिने वजन तेवढं दाखवलं होतं, घेतलं? 50 किलो. रिकव्हरी पण बॉडीला लागते, त्याशिवाय तर माणूस काय खेळू शकणार नाही. बरोबर आहे. कारण बॉडीमध्ये जर रिकव्हरी असेल चांगल्या प्रकारे तर माणूस खेळू शकतो. तर रिकव्हरी झाली होती तिची चांगल्या प्रकारे, त्यामुळे ती 3 कुस्त्या खेळू शकली. त्यामध्ये तिचं वजन 2.5-3 किलो वजन वाढलं होतं. परत दुसऱ्या दिवशी तेवढं वजन कमी करायचं होतं. आता काय दुर्दैवाने ते वजन कमी झालं नाही तिचं. तुमच्या सोबत असं कधी झालंय की तुमचं आदल्या दिवशी वजन व्यवस्थित आहे आणि दुसऱ्या दिवशी अडचण आली तुम्हाला, किंवा नंतर कुठेतरी तुम्ही कुस्ती खेळायला गेल्या आणि तुमचं वजन मध्ये थोडं पुढे मागे झालं, असं झालं कधी? नाही, असं नाही कधी झालं. कधीच नाही झालं. म्हणजे तुम्ही ज्या गटामध्ये खेळता तुम्ही बरोबर क्वालिफाय होऊनच खेळाय. खेळ. मग ह्याच्यासाठी तुम्ही काय मेहनत करताय? आता वजन कमी करण्यासाठी बरेच परिश्रम असतात. तुम्ही बघितलं असेल ती नंतर तिने लास्टला रक्त पण काढलेलं होतं. तिने ब्लडिंग हेअर पण कट काढलं केलं आणि हेअर तिने. पण कट करून. परत नाही आले, डॉक्टरने सांगितलं की जर याच्या पुढे जर काय केलं तर म्हणजे प्लेअरचे वाचायचे चान्स कमी आहेत. त्याच्यामुळे मग त्याच्या कोचेसनी पण त्याला ते बाकीचं काही करून दिलं. तुम्हाला असं वाटतं का की भारतामध्ये म्हणजे खूप कमी मुली आहेत ज्या एवढ्या नेक्स्ट लेवलला क्वालिफाय झाल्यात? मग आपण जर कुस्तीमध्ये बाहेरच्या देशाचे मुली बघितल्या किंवा वुमेन्स मध्ये ज्या कोणी क्वालिफाय झाल्यात, त्यांची क्वांटिटी जास्त आहे आणि भारतामध्ये कमी आहे. साक्षी मलिक, विनेश फोगट, गीता फोगट, म्हणजे ह्यांच्यानंतर आपल्याला एक नवीन चेहरा दिसतच नाहीये. त्याचं काय कारण असू शकतं? लेडीजच्या बाबतीत एवढं मला काय सांगता नाही, नाही. ठीक आहे, तो प्रॉब्लेम नाहीये. पण माझं असं म्हणणं आहे की मग नवीन मुली किंवा मग नवीन स्पर्धक पुढे यायला हवा, किंवा मुलं पण. जर आता तुम्ही मुलांबद्दल बोलायला गेलात की ऑलिम्पिक्स मध्ये म्हणा किंवा इंटरनॅशनल लेवलला खूप कमी स्पर्धक जात आहेत. कुठेतरी डायव्हर्ट होतोय का खेळ, की म्हणजे कुस्तीला कमी प्राधान्य मिळतंय मोठ्या स्तरांवरती? हा, तसं कुस्तीला थोडं प्राधान्य कमीच भेटते, फॅसिलिटी कमी आहे जरा, जेणेकरून खेळाडूला आर्थिक सपोर्ट पण झाला पाहिजे. त्या दृष्टीने सरकारने पण त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे आपल्याकडे टू बी ऑनेस्ट क्रिकेटला जेवढं महत्व दिलं जातं तेवढं कुस्तीला महत्व दिलं जात नाही. मग हा पर्स्पेक्टिव्ह म्हणजे ही संकल्पना कुठेतरी बदलणं खूप महत्वाची आहे. आणि मला असं वाटतं की तुमच्याकडे जे तुम्ही डबल महाराष्ट्र केसरी झालेले आहेत, की तुमच्याकडे बघण्याचा एक हेतू लोकांचा खूप चांगला आहे की आज एवढ्या कमी वयात किंवा म्हणजे काय म्हणतात लहान गावातून एखादी व्यक्ती एवढं मोठं जर यश कमवू शकते, तर मग आम्ही का नाही? म्हणजे तुम्ही कसं तुमच्या स्वतःला एक आयडियल मानताय?
पण मानू शकता तुम्ही, कारण की मी बघते आज की मुलं असं म्हणतात की नाही शिवराज दादा त्यांच्या नंतर आम्ही पण तुम्हाला असं वाटतं का की तुमच्या नंतर तुम्ही तुमच्या तालमीतले मुलं जे लहान तुमच्याकडे बघतात आहेत की तुम्ही त्यांना प्रोत्साहन देताय? प्रोत्साहन असते, सांगण्यासारखं असते मुलांना, मेहनत करत राहावा. खशबा जाधव ह्यांच्यानंतर आपल्यात कुणी ऑलिम्पिक्सला गेलं नाही. ती एक दुर्दैवी आहे आपल्या महाराष्ट्राचं. आता कशा जाधव नंतर आपल्या कोल्हापूरच्या त्या यांनी पृथ्वीराज. नाही नाही, म्हणजे आपण कांस्य पदक आता नाही का आणलं हो हो हो, ब्रॉन्झ कुसळेने. मेडल. हा, कुसळे, राईट. हम्म. पण कुठेतरी ऑलिम्पिक्स मध्ये महाराष्ट्रामधून आमच्या सर्वांची एक इच्छा आहे की आम्ही तुम्हाला तिथे बघावं. ही आमच्या सर्वांची आहे कुठेतरी मोठो की आम्ही तुम्हाला त्या स्तरावरती बघत आहोत. तुमची तयारी कितपत आहे त्याच्यासाठी? तयारी चालू आहे आता सध्या. हम्म. कोच लोक पण वाचतात, लोक मेहनत त्या प्रकारे चालू आहे आमची प्रॅक्टिस आणि ते. प्रॅक्टिस करत असताना कधी काही दुखापत? इंजुरी आता तशा बऱ्याच ठिकाणी झालेल्या आहेत मला. खेळात होत राहतं, त्याच्यामुळे काय एवढं मेजर वाटत वाली की असं मी परत कुस्ती खेळू शकत नाही, असा कधी चान्स आला होता? चान्स आता आता दोन्ही नीचे ऑपरेशन झालेली आहे माझ्या, ओके. लिगामेंटची. शोल्डरचं ऑपरेशन झालेलं आहे, परत इथं जबडा तुटला होता त्याचं ऑपरेशन झालेलं आहे. अरे बापरे. बरेच मग तुम्हाला असं कधी भीती नाही वाटली की खेळताना इंजुरी होतात, आता मला परत खेळता नाही आलं तर, असं कधी तुमच्या डोक्यात? असं काय कधी डोक्यात आलंच नाही, फक्त मला ध्येय गाठायचं एवढं डोक्यात होतं, मग काय पण होतं. आणि तुम्हाला डॉक्टर्स सांगतात का की आता इंजुरी झाली शिवराज, तुम्ही नाही खेळू शकत, किंवा असं कधी काही प्रसंग आलाय? आजपर्यंत नाही तसं काय प्रसंग आला, परंतु डॉक्टरांनी सांगायचं एवढे एवढे दिवस बाबा काय करू नको कुस्ती. पण त्याआधी मी, परमेश्वराची कृपा होती माझ्यावर, त्याच्या आधीच मी मॅटवर तयार होतो. तुमच्या आयुष्यात असा कधी प्रसंग आलाय की तुम्हाला असं वाटतं की मी आता कुस्ती नाही खेळू शकत, असं कधी झालंय? असा प्रसंग नाही आला. कधीच नाही आला, आणि देव करो तो कधी येऊ पण नाही. हा. कारण प्रत्येकाच्या लाईफ मध्ये एक असा टर्निंग पॉइंट येतो की तिथे त्याला असं वाटतं की बस आता इथून पुढे नाही होऊ शकणार. असं काही खेळाडूंना होतं. असं कधी प्रसंग आला नाही, घरच्यांनी कधी अशी कमतरता पण भासून दिली नाही. घरच्यांचा खूप सपोर्ट होता आणि माझी पण करण्याची जिद्द होती, त्यामुळे असं काही प्रसंग कधी आलाच नाही. अं, मी आता जसं म्हणलं की क्रिकेटला खूप प्राधान्य देतात वगैरे, आता सध्या बॅडमिंटन पण म्हणजे त्याच्या पण भरपूर अकॅडमीज वगैरे झालेले आहेत. मग ह्या स्पोर्टला ना खर्च फार आहे, बरोबर? स्पोर्टला खर्च तर ऍज कम्पेअर्ड टू कुस्तीचा कमी असेल का नाही, त्याच लेवलला आहे? कुस्तीचा खर्च बरेच आहे. आता माझ्यासारखं एक सर्वसाधारण पहिलवान बनायला तर 40-50 हजार रुपये खर्च महिन्याला येतो. हम्म, त्याच्या खालच्या वजन गटात असं 25-30 हजार रुपये खर्च पहिलवानाला एक येतो. हम्म. आणि प्रत्येक पहिलवान हा काय असं नाही, प्रत्येक पहिलवानाची परिस्थिती आर्थिकदृष्ट्या नाजूकच असते. सर्व शेतकरी कुटुंबातले खेळाडू असतात, त्यामुळे एवढं परिस्थिती नसते प्रत्येक पहिलवानाची. लहानपणीपासून काही मुलांना पैलवान व्हायचं असतं, बरोबर? तर तुम्ही त्यांना काय प्रोत्साहन देसाल, किंवा तुमचं काय मत आहे की त्यांनी सुरुवात कशी करावी? एखाद्याला पैलवान व्हायचंय की आता ग्रामीण भागात ठीक आहे, काही काही आता पुण्यामध्ये किंवा बाकी शहरामधील काही लोक असते डायरेक्ट अकॅडमीला वगैरे शिफ्ट करतात मुलांना. मग त्याबद्दल तुमचं काय मत आहे? घरात बी कुस्तीची आवड पाहिजे लहानपासून मुलांना पण. प्रत्येक खेळाडू आता कोणत्या खेळात कोणाला आवड आहे त्यानुसार त्याला टाकलं पाहिजे, आणि लहानपणापासूनच कुस्तीची धडे दिली पाहिजे. तुम्हाला लहानपणापासून म्हणजे जसे की तुमचे वडील आणि आजोबा हे दोघं प्रोत्साहन देत होते तुम्हाला, त्यांच्याबद्दल म्हणजे कुस्तीबद्दल तुम्हाला काय सांग, त्यांच्या कुस्तीबद्दल? त्यांची तर कुस्ती मी काही बघितली नाही कधी. कधीच नाही बघितली? नाही, पण गावात जेव्हा तालमी होती ना, तालमीमध्ये लढत करायची तेव्हा आम्ही बघायचो. म्हणजे लग्न झालं तरी आम्ही, मुलं झाले 2 मुलं झाली तरी ते प्रॅक्टिस करत होते. आणि एखाद्या
म्हणजे पैलवानाला म्हणजे सुरुवात करायची तर ते कशी सुरुवात करू शकतात ह्या खेळासाठी? घरातनच म्हणजे मुलांना आवड पाहिजे, घरच्यांना पण त्याची आवड पाहिजे, घरीच त्यांची जरा थोडी थोडी मेहनत घेतली पाहिजे. म्हणजे त्यांनी डिरेक्टली अकॅडमी वगैरे जॉईन केले तर चालते किंवा मग पहिलं तुम्ही तालमीतच जायला हवं असं काही? तसं काय नाही, अकॅडमी जॉईन केली चालते, पण तिथे गेलं जर थोडा मुलांना त्रास होतो, मग करमत नाही मुलांना, हम्म. राहवलं जात नाही. त्याकरता आधीच जर थोडी घरापासूनच जर त्यांना शिकवण जर लागली हम्म, हम्म, हम्म. तर त्याचा पुढे फायदा मग अकॅडमी मध्ये होतो आपल्याला. आणि आता आपण अकॅडमीवर जर चर्चा करतोय तर आपलं जसं की बोलणं झालं की क्रिकेटच्या किंवा इतर खेळ खेळ जे आहेत त्याच्या अकॅडमी भरपूर आहेत. मग असं काही आहे का की फक्त तालीम किंवा पैलवान कोल्हापूरलाच जाऊन होतो असं काही काही जणांच्या डोक्यामध्ये ते बसलेलं आहे? नाही, आता तशा आता महाराष्ट्रात भरपूर ठिकाणी तालमी आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालमी जातात. पुण्यातच भरपूर तालमी आहे. त्यामुळे असं पण काही नाही. एक काय म्हणतात त्याला एक क्वांटिटी वाढायला पाहिजे ह्या गोष्टींची की असं म्हणतात घरोघरी एक पैलवान असावा. ह्याच्यावर तुमचं काय मत आहे? आणि प्रत्येक घरात एक पैलवान असावाच, जेणेकरून त्या घराला घर पण असते, शोभा असते आणि आपल्या गावाचं म्हणा, हम्म. जिल्ह्याचं म्हणा, महाराष्ट्राचं नाव मोठं होतं. त्यामुळे प्रत्येक घरात पैलवान असावा ही माझी इच्छा. तुम्ही इंजिनियर असा डॉक्टर असा तुम्हाला सांगावं लागतं की मी इंजिनियर आहे डॉक्टर आहे. पैलवानाला कधी सांगावं नाही लागत की मी पैलवान आहे, त्याच्याकडे बघूनच माणूस ओळखतो की हा पैलवान आहे म्हणून. तर तुम्हाला असं म्हणजे तुम्ही ज्यावेळेस तुमची बॉडी मेंटेन करताय किंवा म्हणजे जे काही तुमचं स्केड्यूल आहे त्याच्यामध्ये असं कधी होतं का की आता आता नाही प्रॅक्टिस होते मग किंवा थोडंसं बॉडीमध्ये काही चेंजेस असं कधी झालंय? हा, प्रॅक्टिस केल्यावर थकवा येतोच माणसाला. हम्म. जास्त घाम गेल्यावर बॉडी मध्ये थकवा येतो, पण त्यानुसार ज्यूस बीस रिकव्हरी केली का परत मग आहे तीच बॉडी जागेवर येते मेंटेन. तुम्हाला व्हेज आवडतं की नॉनव्हेज आवडतं? तसं काय नाही, पण नॉनव्हेज जास्त खातो मी. अच्छा, म्हणजे प्राधान्य तुम्ही देता. हम्म. आणि तुमच्या डाएट मध्ये असं काही स्पेशल आहे का की ते खाऊन तुम्हाला एक वेगळी एनर्जी येते? स्पेशल तर असं काय नाही, आपलं जे देशी खाणं आहे तेच असते डाएट मध्ये. तुम्ही आता तालमीत जाता आणि मग म्हणजे समजा तुम्ही जर घरी गेलात तर तुमची आई तुम्हाला स्पेशल कुठला पदार्थ बनवून देते किंवा तुम्हाला कुठला स्पेशल पदार्थ आहे जो खूप मनापासून आवडतो? घरी गेलं की मला उडदाची आमटी जास्त आवडते, त्याच्यामुळे हा. आई बनवून देते उडदाची आमटी. मग आता तुम्ही तालमीतच आहात की तुम्ही मग घरून म्हणजे तुमची जी प्रॅक्टिस आहे ती चालू आहे? नाही नाही, तालमीतच आहे राहायला. तुम्ही राहायला पण मग तुम्ही तालमीत. घरी जात नाही? नाही, मग तुम्ही असं म्हणजे किती दिवसांनी घरी जाता? असं कधी आता काही कार्यक्रम जर असला हम्म. तरच, नाही तर मग शक्यतो नाही घरी. बस. आई वडिलांनी तुम्हाला खूप मदत केली आहे. तुमचा जे काही संघर्ष होता त्याच्यामध्ये तुमच्या आई वडिलांचा खूप मोठा म्हणजे त्याच्यामध्ये वाटा आहे. काय सांगसाल तुम्ही तुमच्या आई वडिलांबद्दल किंवा किती म्हणजे आपण म्हणतो ना की उपकार आहेत आपल्यावरती त्यांचे, असं काय वाटतं तुम्हाला? त्यांचे उपकार आता लय आहे माझ्यावर. म्हणजे तसं बघायला त्यांच्या पोटी मी जन्म घेतला हेच मोठं भाग्य आहे माझं, आणि त्यांचे उपकार मी काही विसरू शकणार नाही कधीच. तुमच्या म्हणजे आई वडिलांनी तुमच्यासाठी किती सॅक्रिफाईस केलंय? भरपूर गोष्टी त्यांनी केलेल्या आहे माझ्यासाठी, कधी मला काही कमी पडून दिलं नाही, कधी कशाची कमतरता भासून दिली नाही त्यांनी. अशा बरेच प्रसंग आले, पैशाच्या आर्थिक दृष्टी नसन पण कधी मला सांगितलं नाही की काय नाही बाबा. त्यांच्यात बी कष्ट करायची खूप जाणच होती, आणि ते बघूनच मला पण त्यांची प्रेरणा एक मला भेट होती की ते एवढं माझ्यासाठी करतात तर आपण का नाही केलं पाहिजे. पण प्रत्येक व्यक्तीने ती जाण ठेवावी हम्म. की कुठलेही आई वडील म्हणजे असतील तर ते आपल्या मुलासाठी खूप मेहनत घेत असतात. तुमच्या आई वडिलांनी सुद्धा फार घेतले, म्हणजे घरून तुम्हाला फार सपोर्ट आला. कधी तुम्हाला घरातून विरोध झाला खेळण्यासाठी? आई वडील सोडून. घरातून नाही, एकदा ऑपरेशन झालं होतं तेव्हा आजीचा विरोध झाला होता की बस म्हणले नको पहिला आपल्याला.
लागलं होतं. पण हा, परत नाही त्याच्यावर कधी झालं. परत नाही कधी. आणि ज्यावेळेस तुम्हाला असं ऑपरेशन किंवा दुखापती कधी होते, मग आईला वाईट वाटत असेल ना? वाटायचं, पण वडील म्हणायचे बचिंगी तोवर बिर लढेंगे. त्यामुळे तो कान मंत्र होता माझ्या डोक्यात एकच. हा. त्यानुसार मी प्रॅक्टिस करायचो, आणि घरची परिस्थिती मला माहित होती कशी, की आपण जर काय नाही केलं तर आपल्याला पण मग घरीच जनावर सांभाळायला लागेल. त्यानुसार मी प्रॅक्टिस करत गेलो, मेहनत करत गेलो, आणि आज या ठिकाणी पोहोचलो. आज तुम्हाला अख्खं महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा लोक ओळखतात. आणि म्हणजे एक तुम्हाला स्वतःचाच अभिमान वाटत असेल, कारण तुम्ही एवढ्या मोठ्या आज कामगिरी केलेली आहेत. आणि तुमचे मित्रमंडळींबद्दल मला तुम्ही काय सांगा? माझे आणि मला मित्र वाटते तुमचे सगळे मित्र पैलवानच असतील. मित्र सगळे पाहिलं नाही, सगळे माझ्या वयाने, माझ्यापेक्षा वयाने 4-5 वर्षांनी लहान आहेत. हा. असं माझ्या वयाचा कोणताच मित्र नाही माझा. हम्म. सगळे लहानचे माझ्या वयाने. म्हणजे पैलवान सोडून मित्र मैत्रिणी आहेत की नाहीत? नाही, फक्त पाहिलंच, बाकी नाही. ठीक आहे. आणि म्हणजे लाईफ मध्ये खूप चढ उतार येतात. तुम्ही ज्यावेळेस एखादी कुस्ती हरता, त्यावेळेस तुम्हाला काय वाटतं? थोडंफार टेन्शन येतं, पण त्यावर परत अभ्यास केला जातो, आणि परत नव्याने परत आपण तयारी करायची असते. म्हणजे एकदा पराभवाने एका पराभवाने खचून जायचं नसतं, आणि विजयाने पण हुरळून जायचं नसतं. बरोबर. तुम्ही एखादी तुमची मॅच आहे, तर त्याच्या आधी अभ्यास करता? हो, अभ्यास करावा लागतो. म्हणजे तो कसा अभ्यास असतो एक? पहिलवानांच्या आता कुस्तीचे व्हिडिओ बघून त्यानुसार अभ्यास केला जातो, की हा पहिलवान काय करतोय बाबा, हा काय डाव मारतोय, त्यासाठी आपल्याला काय काय केलं पाहिजे, त्या डावाची तोड काय केली पाहिजे, आपल्याला 6 मिनिटं खेळायचे, मग ते कसं खेळायला पाहिजे 6 मिनिटं, यानुसार अभ्यास केला जातो. कोच लोकांचं पण मार्गदर्शन तसं असतं, त्यानुसार ती रणनीती आखली जाते, आणि त्या गोष्टी फॉलो केल्या जातात. तुमच्यासोबत ज्यावेळेस प्रतिस्पर्धी जो कोणी असतो, तो पण एका माइंडसेटने आलेला असतो. मग म्हणजे खेळ जो खेळला जातो, तर त्यावेळेस ते माइंडसेट एक वेगळं असतं. मग तुम्हाला माहितीच नसेल मे बी कोण येणार आहे तुमच्या समोर खेळायला. कधी-कधी माहिती असतं. मग त्या त्यानुसार म्हणजे तुम्ही त्यांना कसं बघता समोरच्या प्रतिस्पर्ध्याला? आता सांगितलं ना मागाशी, प्रत्येक प्रतिस्पर्धी म्हणजे काय कमी नसतो. प्रतिस्पर्धी त्या लेवलला आला म्हणजे प्रत्येक जण मेहनत करून आलेला असतो. पण आता ज्याची जास्त मेहनत त्याच्या तिथे लास्टला. शिवराज, आपण म्हणजे मला असं वाटतं की आता आपण खेळाबद्दलच बोलतोय, तर खेळावरती चित्रपट येत आहेत. ह्याच्या आधी दंगल आला होता, आणि इथून पुढे पण येत राहतील. तुम्हाला कधी संधी मिळाली तर तुम्ही येसाल का मूवी मध्ये? काय अजून नाही आली संधी, नाही आली तर? बघू, आली तर तरी. हा पॉडकास्ट बघून जर तुम्हाला म्हणजे एखाद्याला वाटलं की बाबा शिवराज इंटरेस्टेड आहेत, तर तुम्ही त्यांना होकार देसाल? नक्कीच देईन. तुम्हाला युवा पिढीला काय संदेश द्यायचा? युवा पुढीला सांगायचा एकच संदेश असेल, प्रामाणिकपणे कष्ट करत राहा, आई वडिलांचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करा, आणि वाईट मार्गाला जाऊ नका, एवढंच सांगायचं उद्दिष्ट. वाईट मार्गावरून मला एक पॉइंट क्लिक झालाय की आत्ताची जी पिढी आहे ती फार व्यसनाधीश होत चालली आहे. म्हणजे व्यसन खूप लवकर, असं म्हणतात की चांगलं वागायला खूप वेळ लागतो, पण वाईट नाद जो आहे तो लागायला क्षणभराचीही गरज नसते. तर म्हणजे काय तुम्हाला याबद्दल काय वाटतं, की म्हणजे कितपत चांगले आहेत ह्या गोष्टी? ह्या गोष्टी प्रत्येक म्हणजे चांगल्या नाही आहेत प्रत्येकाच्या ह्याच्यासाठी. आपण कोणतंही क्षेत्र निवडलं असेल त्या क्षेत्रात प्रामाणिकपणे कष्ट करत राहा तुम्ही, एक दिवस तुम्हाला नक्कीच यश भेटेल. आणि जे आपण वाईट मार्गाला तुम्ही गेले त्याची फळं तुम्हाला एक ना एक दिवस भोगावीच लागणार. आणि प्रत्येक आई वडिलाला वाटतं की आपला मुलगा चांगला असावा, त्यांना असं काही वाटत नाही की ते वाईट वळणाला जावा. पण ते आता आपल्या हातात आहे, किती आपण
वाईट वळणाला जायचं की चांगल्या मार्गाला जायचं. बरोबर आहे. शेवटचा प्रश्न शिवराज, की म्हणजे आजपर्यंत जे काही कुस्ती झाली किंवा आजपर्यंत जे काही यश होतं, ते तुम्ही प्राप्त करत राहिलात. इथून पुढे तुमची काय वाटचाल आहे? म्हणजे तुमचा काय प्लॅन आहे तुमच्या डोक्यामध्ये? फ्युचर आता प्लॅन्स? येणार आता टिबल महाराष्ट्र केसरी, आता महाराष्ट्र केसरी झाल्यावर DYSP ची पोस्ट दिली जाते टिबल साठी. आणि आता मला डबल महाराष्ट्र केसरीमुळे मला आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा असतील, त्यांच्या हस्ते मला पुणे महानगरपालिकेला क्रीडा अधिकारी म्हणून नियुक्तीचं पत्र दिले. हां, मला अजून एक गोष्ट स्ट्राईक होते, की तुम्हाला असं वाटतं का, की अ, जो व्यक्ती खेळामध्ये आहे त्यालाच क्रीडा मंत्री करावा किंवा त्या पोस्टवरती तीच व्यक्ती जावी, असं कितपत तुम्हाला वाटतं? कारण की त्या व्यक्तीला त्याबद्दल नॉलेज आहे. ते बरोबर आहे, कारण खेळाविषयी ज्या माणसाला तळमळ असते त्या माणसाला प्रत्येक खेळाडूची तळमळ माहीत असते. त्यामुळे त्या पोस्टवर योग्य तो माणूस असणं गरजेचं आहे. म्हणजे जर एखादी म्हणजे कुठलं पण आता आपल्याला राजकारणामध्ये तर अजिबात जायचं नाहीये. हम्म. पण म्हणजे कुठे असा कधी प्रसंग येतो का, की म्हणजे कुठेतरी मॅनेज असतात काही गोष्टी स्पोर्ट्समध्ये खूप खूप चालतं असं, की खेळांमध्ये खूप गोष्टी मॅनेज केल्या जातात. मग तुमच्यासोबत असा कधी प्रसंग आलाय किंवा असं कधी झालंय का, की मॅनेज होतात ह्या गोष्टी कुठल्यातरी लेव्हलला? असं तर काही झालं नाही, पण वडिलांची एकच इच्छा होती, बाबा खेळायचं तर कुस्ती 6 मिनिटाचा खेळ आहे, हं. की हार-जीत असते आणि त्यानुसार तू प्रॅक्टिस जास्त करत जा, एवढं सांगणं होतं. धन्यवाद शिवराज. आज आपण इथे पॉडकास्टवरती येऊन खूप छान गप्पा मारल्यात आणि भरपूर युवकांना किंवा नवीन पैलवान जे महाराष्ट्रामध्ये येतील किंवा जे तुम्हाला बघतायत, जे तुम्हाला एक मोटिव्हेशन किंवा आयडियल व्यक्ती समजत आहेत, म्हणजे त्यांना तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलात आणि तुम्ही तुमचा वेळात वेळ काढून येथे आलात. त्याबद्दल खूप खूप आभार आणि पुढील वाटचालीस तुम्हाला नेहमीच आमच्या सगळ्यांच्या पूर्ण महाराष्ट्राच्या शुभेच्छा आहेत. कसं वाटलं तुम्हाला पॉडकास्टवरती येऊन? छान वाटलं येऊन, गप्पा मारून छान वाटलं. ठीक आहे. थँक यू. धन्यवाद.